दशक 19. समास 7. यत्न निरूपण. श्रीराम. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडोची नेदावे कोणी एक विषय श्रीराम. भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला, नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहात श्रीराम. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे श्रीराम. थोडे बोलोनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक श्रीराम. सोसवेना चिंचिण केली तेथे तामस वृत्ती दिसोन आली, अवघी आवडी उडाली श्रोतयाची श्रीराम. कोण कोण राजी राखले कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक श्रीराम. शिष्य विकल्पे रान घेतो गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा श्रीराम. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणभण बंद नाही श्रीराम. ऐसे गोसावी हळू पडती ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे श्रीराम. जिकडे तिकडे कीर्ती माझे सगट लोकास हव्यास उपजे, लोकराजी राखो न कीजे सकळ काही की श्रीराम. परलोकी वास करावा समुदाव उगाच पहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक श्रीराम. जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती श्रीराम. जो जो लोक दृष्टीस पडिला तो तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट एकला भला काशावरुनी श्रीराम. वोस मुलकी काये पहावे लोकान वेगळे कोठे राहावे, तरे खोटी सांडते घ्यावे काही एक श्रीराम. तस्मात लोकी वर्तता नये त्यास महंती कामा नये, परत्र साधनाचा उपाये श्रवण करून असावे श्रीराम. आपणासी बरे पोहता नये लोक बुडवावयाचे कोण कार्ये, गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा श्रीराम. अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाको नसावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नवे श्रीराम. मंद हळूहळू चालतो चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा श्रीराम. हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे श्रीराम. सेत केले परिवाहेना जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना अंतर्यामी श्रीराम. जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू श्रीराम. आपले लोकास मानेना लोकांचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैचे श्रीराम. नासक दीक्षा सिंतरू लोक तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक तेथे राहणे खोटे श्रीराम. बहुत दिवस श्रम केला शेवटी अवघाची व्यर्थ गेला, आपणास ठाकेना गलबला कोणे करावा श्रीराम. संगीत चालिला तरी तो व्याप नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप किती म्हणवनी सांगावा श्रीराम. मूर्ख मूर्खपणे भरंगळती ज्ञाते ज्ञातेपणे कळहो करीती, होते दोहींकडे फजिती लोकांमध्ये श्रीराम. कारभार आटोपेना करवेना आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काये म्हणावे श्रीराम. नासक उपाधीस सोडावे वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे काठावे कोठे तरी श्रीराम. परिभ्रमण करीना दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची श्रीराम. आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी, अनुकूळ पडेल तैसी वर्तणूक करावी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपणाम समास 7. समाप्त. दशक 19. समास 7. यत्न निरूपण. श्रीराम. महंताने थाटाची रंगतदार कथा करावी आणि अध्यात्म निरूपण विवरून सांगावे, खोटेही उणेपणा येऊ देऊ नये. वक्ता वक्तृत्वात घसरला तर जे त्या विषयाचे ज्ञाते असतील त्यांनाच समजणार, नेणते लोक उगीच टकमका पाहत राहणार. एखाद्याने वक्त्याला प्रश्न विचारला आणि वक्त्याला उत्तर द्यायला विलंब झाला की श्रोते त्याची योग्यता जाणतात आणि मग वक्त्याचे महत्त्व राहत नाही. वक्त्याने थोडेच बोलावे पण श्रोत्यांचे समाधान करावे. मनात राग आला तरी मन आवरून धरावे. मनुष्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. त्याला सहन न झाल्याने जर चिडचिड केली तर त्याची तामसी वृत्ती दिसून येते. मग श्रोत्यांची श्रवणाची सर्व आवड नष्ट होते. कोण कोण लोक संतुष्ट आहेत, कोणाकोणाचे अंतःकरण दुखावले गेले आहे याचे वक्त्याने क्षणोक्षणी निरीक्षण परीक्षण केले पाहिजे.
एखाद्या शिष्याच्या मनात विकल्प आल्याने तो संदेहाच्या आडरानात शिरतो आणि गुरु त्याला समजाविण्यासाठी त्याच्या मागे मागे धावतो, अशी स्थिती असेल तर विचार करून पाहिल्यावर तेथे अवघा विकल्पच भरून राहिला आहे हे कळते. जो आशाबद्ध, क्रियाहीन आणि अंगी चातुर्याचे एकही लक्षण नसलेला महंत असेल, त्याची महंती कटकटी निर्माण करते. त्याच्या वागण्याला धरबंद, मर्यादा राहत नाही. असे गोसावी महंत त्यांचे महत्त्व घालवून बसतात आणि ठायी ठायी कष्टी होतात. ते स्वतः कष्टी होतात तर त्यांच्या संगतीत असणाऱ्या लोकांना सुख कसे मिळणार? जिकडे तिकडे उत्तम कीर्ती होईल, सरसकट सर्व लोकांना हौस वाटेल, उत्साह वाटेल असे झाले पाहिजे. जे काही सर्व कार्य करायचे असेल ते लोकांना राजी राखून करावे. आपण परमात्म्याच्या अनुसंधात राहावे आणि त्या भूमिकेवरून लोकांकडे पाहावे. कुणाकडेही काहीही मागण्याचा तगादा लावू नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे. विवेकी लोक असतात ते रात्रंदिवस हा विवेक सांभाळत असतात. एखाद्याचा स्वभाव असा असतो की त्याला जे जे लोक दिसतात ते नष्टच वाटतात, कुणीही चांगला वाटत नाही. सर्व लोक नष्ट आणि हा एकटाच भला, हे कसे शक्य आहे? ओसाड मुलकात जाऊन काय पाहावे? लोकांशिवाय कोठे राहावे? तरेवाईकपणा, अभिमान खोटा असतो, थोडे तरी पडते घ्यावे. म्हणून ज्याला चार चौघात नीट वागता येत नाही त्यास महंती उपयोगी पडत नाही. त्याने अध्यात्माचे श्रवण करून परमार्थ साधण्याचा उपाय करावा. आपल्याला नीट पोहायला येत नसेल तर लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना बुडवून मारण्यासारखेच आहे. अशा महंताच्या नादी जे लागतात त्यांची परमार्थाची आवड आणि गोडी नाहीशी होऊन त्यांच्या मनातही सर्व विकल्पच उत्पन्न होतो. महंताने अभ्यासाने प्रकट व्हावे, नाहीतर एकांतात राहावे, पण प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे. जो मंद घोड्यालाही कसा बसा हळूहळू चालवतो तो चपळ आरबी घोड्याला कसा आवरू शकेल? महंती हे धकाधकीचे काम आहे. तीक्ष्ण बुद्धी असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्याशिवाय त्यातील वर्म कळत नाही. तेथे भोळ्या भावार्थाने संभ्रमात पडावे लागते. कार्य होऊ शकत नाही. एखाद्याने शेत केले पण निगा राखली नाही, जवाहिराचा व्यापार केला पण तो फिरला नाही, तर कार्य होऊ शकत नाही. त्याप्रमाणे एखादा कार्यकर्ता लोकसंग्रह करतो पण त्यांना तो अंतर्यामी संतुष्ट करू शकत नसेल तर लोकसंग्रह टिकू शकत नाही. जर लोकांच्या ठिकाणी चढती वाढती आवड उत्पन्न झाली तरच परमार्थ साधू शकतो, प्रगट होऊ शकतो. घसघस केल्याने सर्व लोक कंटाळतात. आपले लोकांना मान्य होत नाही, लोकांचे आपल्याला मान्य होत नाही, तेथे परस्परांविषयी विकल्पच निर्माण होतो. मग तेथे समाधान कसे असेल? भोंदूपणाची दीक्षा आणि फसवे ठक लोक, मग तेथे विवेक कसा असेल? आणि जेथे असा अविवेक बळावतो तेथे राहणेच खोटे होय. अनेक दिवस केलेले कष्ट शेवटी व्यर्थ ठरतात. आपल्याला जर लोकांचा गलबला सोसत नसेल तर लोकसंग्रह करण्याच्या भानगडीत पडूच नये. एखादे कार्य सुरळीत व्यवस्थितपणे चालले तर तो व्याप ठरतो, नाहीतर मग अवघात संताप ठरतो. त्यात क्षणोक्षणी इतके विक्षेप म्हणजे अडथळे येतात की किती म्हणून सांगावे. समाजातील मूर्ख माणसे असतात ती मूर्खपणाने भरकटतात आणि ज्ञाते शहाणे असतात ते शहाणपणाच्या अभिमानाने भांडत बसतात आणि मधल्यामध्ये महंताची मात्र लोकात फजिती होते. त्याला कारभार आटोपत नाही, नीट व्यवस्थित करता येत नाही आणि गप्पही राहवत नाही, स्वस्थही बसवत नाही. अशा या सर्व लोकांना काय म्हणावे? असली नासकी उपाधी सोडावी आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करावे. परिभ्रमण करून कोठेतरी आयुष्याचा काळ कंठावा. परिभ्रमणही करीत नाही आणि दुसऱ्याचे वागणे बोलणेही सहन करीत नाही, अशा माणसाला विकल्पामुळे उदंड यातना सोसाव्या लागतात. आता हे सर्व आपल्यावरच अवलंबून असते. आपण आपल्याशीच नीट विचार करावा आणि जे काही आपल्याला अनुकूल वाटेल त्याप्रमाणे वर्तणूक करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपण नाम समास 7वा समाप्त.